नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. ती एक फार छान गोष्ट आहे की त्या सिंहाचं राजकुमारीवरती प्रेम जडतं आणि तो राजाकडे जाऊन मागणी घालतो. आता तो सिंह आहे, तर ती ह्याला कसं टाळायचं आणि काय करायचं असं म्हणत असताना ते जे अटी घातल्या जातात त्या राजाकडून, म्हणजे सरळ तर नाही म्हणता येत नाही, सिंह आहे. ती म्हणली लग्न लावून दिलं असतं, पण आठ एकच आहे की बाबा तुझी जी आयाळ आहे ती फार टोचते, असं राजकन्याची तक्रार आहे, आयाळ काढ. तो म्हणलं बरं काय हरकत नाही, तो जातो न्हाव्याकडं, आयाळ काढून येतो. त्याच्यानंतर राजा म्हणतो आयाळ काढली ती ठीक आहे, पण आता दुसरी अडचण अशी आहे की तुझे नखं फार बोचतात, तर ते नखं जरा त्याचं काही करता आलं तर. लगेच सिंह तर प्रेमात पागल झालेला असतो, तो जातो त्याचे ते नखं काढून येतो. असं करता करता आयाळ जाती, नखं जातात, त्याचा डरकाळी असलेला आवाज तो कमी करण्यात तो स्वरयंत्रावरती प्रक्रिया करून, शस्त्रक्रिया करून त्याचे सुळे काढले जातात. आणि मग जेव्हा तो सिंह दरबारामध्ये येतो, त्याची जवळपास मांजर झालेली असते. आणि मग अशा वेळी जेव्हा तो परत राजाला म्हणतो की आता तर मी सगळं ऐकलं, आता तो म्हणला आता तू सिंहच राहिलेला नाही, तुला काय भ्यायचं म्हणला, त्याला उचललं आणि त्याला फेकून देतं. अशाला अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. ह्यांना सत्ता पाहिजे होती, ह्यांना प्रत्यक्षामध्ये सत्ता म्हणण्याच्या पेक्षा मुख्यमंत्री पदावर ते बसायचं होतं. ह्यांची हिंदुत्वाची आयाळ काढून घेतली, डरकाळी काढून घेतली बाळासाहेबांची असलेली. प्रत्यक्ष जो आक्रमक असा शिवसैनिक होता ती नखं काढून घेतली, आणि जो सगळा मूळ हिंदुत्वाचा जो मुद्दा होता अतिशय आक्रमक असा ते सुळे काढून घेतले. एवढं काढून घेतल्याच्या नंतर ते आता सिंह राहिला नाही, वाघ राहिला नाही, त्याची शेळी झाली. आणि मग आता ती शेळी काय कामाची असं म्हणून सगळ्यांनी त्यांना राजकीय दृष्ट्या बाजूला ठेवून दिलं. उद्धव ठाकरेंची अवस्था अशी झालेली आहे आता की जे 20 आमदार आहेत ते करी जातील, त्याच्यातले किती कोण काय कळायला मार्ग नाही. 9 मधले 6 तर खासदार गेलेलेच आहेत. पक्ष संघटना नावाची काही गोष्ट शिल्लक नाही. आणि आता हे जे वक्तव्य नितेश राणे यांनी केले ते जरा ऐका तुम्ही. अरे तो बचत गट आहे, पक्ष कुठे आहे? तू उभाटाला काय पक्ष समजतो? आणि त्याच्यापेक्षा बचत गटाचे मेंबर असतात. कुठले तो पक्षपेक्षा तर मोठी गोष्ट झाली रे. उलटा आमच्या कोकणातल्या मुंबई मंडळामध्ये जास्त सदस्य. ऐकलं, पक्ष नाही, पक्ष बचाव काय, हे तर पक्ष कुठला, हा तर बचत गट आहे. आमच्याकडं बचत गटापेक्षा सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त मेंबर असतात. त्यांची खिल्ली सगळे उडवणारच, कारण की ह्यांनी दुसऱ्याची खिल्ली उडवलेली. मला उद्धव ठाकरेंचा त्यांच्या राजकीय शक्तीबाबतला काही अवमान करायचा नाही. मी ज्या मतदारसंघातून येतो, आदी समाजा मूळचं म्हणजे परभणी गाव, तिथं ते 1989 पासून शिवसेनेचाच आमदार, शिवसेनेचाच खासदार, शिवसेनेचंच नगराध्यक्ष, शिवसेनेचंच सगळं राहिलेलं होतं एक काळचं. हळूहळू चित्र बदलत गेलं. आताही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून आलेला खासदार संजय जाधव उठला आणि तो एकनाथ शिंदेच्या गटामध्ये निघून गेला. ही अवस्था का झाली? बचत गट ही म्हणायची, बचत गटात तरी नियमितपणे बैठका वगैरे होतात. खरं तर नितेश राणेचं जरा चुकलं. बचत गट म्हणत असताना त्या बचत गटातल्या महिला नियमितपणे जमा होतात, पैसे गोळा करतात, काही ना काहीतरी करतात. तरी इथं तर तीही नाही. वारंवार ह्या गोष्टीची तक्रार एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हापासूनची चालू आहे. जुनं बाजूला ठेवा, 4 वर्षातलं मी तुम्हाला सांगतो. अशोक चव्हाण सारखे माजी मुख्यमंत्री सुद्धा तक्रार करतात की उद्धव ठाकरे भेटत नाही, संपर्क होत नाही. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री पण ही तक्रार करायची. सगळं सांगून झालं. 2 मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले मी परत तुमच्या समोर ठेवतो. एकनाथ शिंदेंनी बाहेर पडताना पहिला मुद्दा होता हिंदुत्वाचा. आपण आपल्या मतदारांना तोंड काय म्हणून द्यायचं आता इथून पुढे? 2-2.5 वर्षापासून आपण हा महाविकास आघाडीचा अनुभव घेतो आहोत, आणि आपल्याला आता प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकांना तोंड द्यायची वेळ येते तेव्हा कशी परिस्थिती अवघड आहे. आणि दुसरं त्यांनी तेव्हा सांगितलेली गोष्ट अशी होती की तेव्हाचे सगळे राष्ट्रवादीचे सगळे मंत्री कसे आक्रमक होते, आणि ते ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या हाताला कसं काही लागू देत नाहीत, शिवसैनिकांची कामं कशी होत नाहीत, आणि निधी कसा खालपर्यंत पोहोचत नाही. ह्या सगळ्या तक्रारी एकनाथ शिंदेनी जून 2022 मध्ये केल्या होत्या. आज 4 वर्ष उलटलीत. आजही उद्धव ठाकरे ॲक्सेसेबल नाहीत. आता हे जाऊन जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार वगैरे सगळं चालू आहे. नियमितपणे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध का नाही? साधा प्रश्न आहे. तेव्हाही सुटलेला नव्हता, आजही नाही. तुमच्या पक्षाला पक्ष नाही, बचत गट अशी टिंगल टवाळी राणे कसं काय करू शकतात? त्याच्यातलं ते किती काय कसे ते एक वेळ बाजूला ठेवतो.
ही वस्तुस्थिती आहे की प्रत्यक्ष शिवसैनिक कार्यकर्ते नेते, तेव्हा महाविकास आघाडीतले सगळे मोठे नेते पवारांपासून शरद पवारांनी तर सामनामध्ये प्रत्यक्ष दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅरेथॉन मुलाखत आलेली त्यांचेच प्रवक्ते असलेले संजय राऊत, नावाला जरी ते शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी आहे ते खरे शरद पवारांचेच प्रवक्ते. त्याने काय म्हणलेलं होतं, पक्ष चालवणे आणि सरकार चालवणे याच्यामध्ये कसा फरक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी हे टोमणे उद्धव ठाकरेंना तेव्हाच मारलेले होते, त्यांच्या पुस्तकात पण आता हे सगळं लिहिलेलं आहे लोक माझे सांगातीमध्ये. तुम्हाला तेव्हापासून बदल नाही करा वाटला. प्रत्यक्ष तुम्ही नोव्हेंबर 2019ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तो सगळा अनुभव घेतला. अजून एक मुद्दा होता, आम्ही वारंवार हे मुद्दे उपस्थित करत आलो तर पुढे करत राहू. तुमचं पद गेल्याच्या नंतर तुम्ही ताठपणे विरोधी पक्ष नेतेपद हे का नाही स्वीकारलं. तुमच्यासमोर उदाहरण होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तुम्ही ज्या पद्धतीनं धोका दिला त्याला डगमजून न जाता त्यांनी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं आणि सगळ्यांच्या समोर सरकारचे वाभाडे काढून दाखवले. ही तुम्हाला पण संधी होती, विधान परिषदेमधलं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारायचं आणि तिथं ताठपणे उभं राहून संसदीय हत्यारं सगळी वापरून सरकारची कोंडी करायची. ते नाही केलं तुम्ही. खरं तर मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यासोबतच उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देतो असं जाहीर केलेलं आहे फेसबुक लाईव्ह मध्ये. अजूनही ती क्लिप उपलब्ध आहे, काढून पहा. आणि काय झालं, परवा मुदत संपेपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्या ह्याचा राजीनामा दिलेला नव्हता. मे 2020ला उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून आले. त्याला आत्ता परवा मे मध्ये 6 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा आपोआपच त्याची मुदत संपली, तेव्हा यांची आमदारकी संपली. 2022ला जेव्हा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देणार म्हणून त्यांनी जाहीर केलेला असतानाही राजीनामा दिलेला नाही. बचत गट म्हणण्याचं, टिंगल करण्याचं कारण काय तुम्ही लक्षात घ्या. वैयक्तिक तुमचे नेतृत्वाच्या ज्या सगळ्या मर्यादा आहेत त्या, पक्ष संघटना सांभाळण्यामध्ये आलेलं अपयश, आणि आता जर तुमचा स्वतःचाच पक्ष फुटला, शिवसेना नाही फक्त, तेव्हा शिवसेना फुटली, तुमच्या वडिलाचा पक्ष होता, सगळं तुम्ही आरडाओरडा केली, 50 खोके एकदम ओके, गद्दार खुद्दार सगळं बोलून झालं. आता जो पक्ष होता तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवबाठा नावाचा पक्ष होता, मशाल नावाचं चिन्ह होतं, तो फुटला ना. मग त्याला कोण जबाबदारी. आता राणे जे तुमची टिंगल करतायत, तुमचं काम होतं की तुम्ही ठामपणे, किंवा अगदी आत्ताचं उदाहरण आहे, ज्या ठाकरे ब्रँड नावाचं तुणतुणं वाजवताना आमचे लिब्रांडू पत्रकार थकत नव्हते. मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक मला वाटतं काही 14 का 15 जानेवारीला निकाल लागले, त्याच्या आधीपर्यंतचे तुम्ही सगळ्या बातम्या काढून पहा, यांचे सगळे व्हिडिओ तुम्ही तपासा. ठाकरे ब्रँडचं आव्हान काय आणि कसं, हे सगळं रकानेच्या रकाने भरण्यामध्ये ह्यांची शाईच काय रक्त आटलं. बोलून थकले. सगळ्यांना असं वाटलं की काय ठाकरे ब्रँड. तेव्हा एक साधा प्रश्न, जे सगळे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत, हे पत्रकार, त्यांनी एकालाही लाज नाही वाटली की याचं विचारावं आपण की तुम्ही काँग्रेस बरोबर युती का नाही केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये महाविकास आघाडीनं निवडणूक का नाही लढली. तेव्हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडी केलेली होती मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये. पण महाविकास आघाडीने एकजुटीनं मुंबई मनपाची निवडणूक लढवली. असं का नाही घडलं, हा का नाही प्रश्न नाही विचारला गेला. ठाकरे ब्रँडचं तेव्हा तुणतुण वाजवत असताना काँग्रेस तिथं लढते आहे, वंचित बहुजन आघाडीला घेऊन लढते, ह्याची दखल स्वतः पत्रकारांनीच नाही घेतली. सत्ताधारी काय करतायत बाजूला ठेवा, तुम्ही तर त्यांच्यावर टीकाच करताना, बॉम्बाच मारताना त्यांच्या नावानं. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे त्रिकूट मिळून काय करते तुमच्या लेखीत, ते सगळे गद्दारच आहेत. पण जे बाकी खुद्दार होते, काँग्रेसवाले तर खुद्दार होते ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे. वंचित बहुजन आघाडी, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्यक्ष नातू, तुम्ही त्याची टिमकी वाजवत होता ना माध्यमांमधून. मग मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचंच का फक्त तुणतुणं वाजवलं गेलं. बाकीचे सगळे पुरोगामी पक्ष ते सगळे एकत्र करून आघाडीकडून भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतील असं का नाही कोणी अपेक्षा केली, प्रश्न का नाही विचार. मुख्य म्हणजे आज राणेसारखे जेव्हा टिंगल करतायत त्याला हा आधार सगळा असा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय पक्ष हा काय आणि कसा चालवायला पाहिजे ह्याचा स्वतःचा तुमचा अनुभव, तुमचा सगळा वस्तुपाठ समोर असताना
तुम्ही स्वतःच्या अनुभवातून काही शिकायला तयार नाहीत. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आणि त्याच्यानंतरचं सुद्धा आता हे त्याच्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला अजून एक त्याच्यानंतर 4 वर्षाचा हा नंतरचा कालखंड. या काळामध्ये एक लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3 निवडणुका झाल्या सगळ्या मिळून एकूण. मग तरीही तुम्हाला साक्षात्कार नाही घडला. काय ते सगळ्यांची मिळून एकजूट असेल तर लोकसभेला झालेला फायदा समोर दिसत होता ना. उद्धव ठाकरेंचा पक्ष नाही बचत गट आहे असं म्हणत असताना हे जे सगळी त्याला पार्श्वभूमी आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे तुम्हाला मी सांगतो. एरवी मोठ्या मोठ्या गप्पा करणारे हे तिथं सोनियाच्या चरणी लोटांगण घालतात दिल्लीला जाऊन. सिल्वर ओकला बारामतीच्या करामती काकांच्या पायाजवळ बसून राहतात. याच्यापैकी कोणीही मातोश्रीचा उंबरठा झिजवलेला नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना सगळे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी आडवाणीपासून सगळेच्या सगळे मातोश्रीवरती येऊन गेलेले आहेत, अमित शहा पर्यंतची गोष्ट. पण तुम्ही मात्र या महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकही तुमचा हा ज्येष्ठ नेता काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असो तुमच्याकडे फिरकलेला नाही. हे सगळं तुम्ही समजून घेणार नसाल तर काय बोलणार. त्याच्यामुळे तुमच्यावर बचत गट त्या मानानं सौम्य टीका आहे, अजूनही मोठी टीका होऊ शकते. आता जर आमदार फुटले तर काय होणार बघूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.